काम करा गाडी चालत गाडीने गेले याचा नंबर दे बरं. लक्ष 2 मिनिटं साहेब कुठे गेले ते साहेबाला नंबर घ्या. चला हो चला एक मिनिट नंबर मी चाललो आता. नंबर घेऊन टाका तुम्ही. नंबर दिला बोलो. मारलं बरोबर कापले असते. ठाणा येथे बायपास सांगली हायवेला 300 गट नंबरमध्ये एक लहान मुलाचा शव आढळला आहे. आणि आमची एवढी विनंती आहे का पोलीस प्रशासनाने रातची जे गस्त तिकडं वाढावे, कारण की इकडे जे नशाखोर लोक आहे आणि आज जे लहान मुलाचं जे मृत्यू झाला याचा जबाबदार कोण आता ही प्रशासनाला आमची मागणी काय आहे. आपलं नाव? अमजद खान सहित नगरसेवक. माणसाला काळिंबा भासणारी घटना चिकलठाणा सावित्रनगर या शिवारात घडलेली आहे. प्रश्न हाच उद्भवतो की पोलीस प्रशासन करतंय काय. हा चिकलठाणा बायपासचा रस्ता आहे. पोलीस स्टेशन आणि पोलीस ग्रामीण स्टेशन हे करतं काय. इकडं रात्री अवैध धंदे चालतात, नशेखोर पोरं असतात, नशेखोर लेडीज असतात, अवैध धंदे इकडे चालू आहेत. याच्याकडे प्रशासन कधी लक्ष देईल या मागण्या आमच्या चिकलठाणा वासियातर्फे नगरसेवक अमजद खानतर्फे या सर्व मागण्या आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार 100%. परंतु आज ह्या निर्दयी बाळाचा मृत्यू झालेला आहे. एक 4 वर्षाच्या चिमुरडं, एक 5 वर्षाच्या चिमुरडं आज मारण्यात गेलेलं आहे. याचा जिम्मेदार कोण आहे, याचा वाली कोण आहे, या प्रश्न आम्हाला आज महानगरपालिकेला विचारायचा आहे. सांगा. 100% अमजद भैया वारंवार या गोष्टीसाठी महानगरपालिकेत आवाज उचलत आहेत की ह्या भागामध्ये या बायपास ठिकाणी एकही हॉलोलाईट लाईट नाहीये. रात्री अपरात्री गाडीचे पोलिसांचे चाकर नाहीये. इकडे चोऱ्या लुटमार होत आहेत.